जेवढं मोठं आपलं ध्येय आहे तेवढ्या मोठ्या आपल्या अडचणी असतात. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोळीक. सगळं जग जेव्हा तुम्हाला नावं ठेवण्यामध्ये व्यस्त असतात तेव्हा तुमचं नाव स्वतःचं उज्ज्वल करण्यामध्ये तो वेळ तुम्ही खर्च करायचा आहे. या हिस्ट्री बाय सचिन गोळीक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये, टेलिग्राममध्ये आणि त्याचबरोबर सगळ्याच या माहिती देणाऱ्या सोर्सेसमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. IMP फॅक्ट आपण 3 घेतले होते आतापर्यंत. IMP फॅक्ट हा चौथा पार्ट आहे आणि या चौथ्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जे परीक्षाभिमुख कंटेंट आहे किंवा परीक्षेला वारंवार विचारला जातो तर अशा टॉपिकवरती आपण याच्यावरती बोलणार आहोत. तर नुकतंच आयोगाने डिस्क्रिप्टिव्ह हा पॅटर्न रद्द करून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणलेला आहे आणि त्याचबरोबर जे आंदोलन करणारे जे विद्यार्थी होते, जे बांधव होते, तर या सगळ्यांच्या प्रयत्नांना फायनली यशस्वी किंवा एक फायनली सक्सेस मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जो वेळ मिळालेला आहे त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा आहे आणि ती वेळ पटकन येऊ नये 2025ची, त्याच्यासाठी आतापासूनच प्रिपरेशन करत राहा, तयारी करत राहा. नेहमी नॅरो माइंडेड होण्यापेक्षा ब्रॉड माइंडेड आणि या विचाराने किंवा त्याच ब्रॉड माइंडेडने जर तुम्ही विचार करत राहिला तर MPSC डिस्क्रिप्टिव्ह येऊ द्या किंवा UPSC असू द्या, तर ह्या सगळ्या परीक्षा तुम्हाला अतिशय सोप्या जाणार आहेत. तर परत एकदा मी स्वागत करतोय या IMP फॅक्ट नंबर 4 मध्ये. आपण टोटल IMP फॅक्टचे 5 लेक्चर घेणार आहोत आणि ह्या 4 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बघा, या फॅक्टमध्ये एक विशेष आहे की तुम्हाला माहीत असणाऱ्या काही गोष्टी इथं शिकवल्या जातात किंवा तुमच्याबरोबर शेअर केल्या जातात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला माहीत नसणाऱ्या गोष्टी नवीन असतात आणि त्याही तुम्हाला ऐकायला मिळतात. त्याच्यातून अजून एक आहे की अनुभव काही वेळा तुम्हाला शेअर केला जातो. काही वेगळं थोडंसं इकडं तिकडं काही सांगितलं जातं, तर हे अभ्यासाच्या व्यतिरिक्त जरूर असतं. परंतु तुम्हाला अधिकारी होण्यापेक्षा एक चांगला व्यक्ती आणि चांगला माणूस होण्यासाठी किंवा चांगला अधिकारी होण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला किंचितशा माहिती पडतात. म्हणजे उदाहरणार्थ मी जर सांगितलं की कोणत्याही मोठ्या व्यक्तीला, सिनियर असेल किंवा रिस्पेक्टेड असेल किंवा अजून कोणी असेल, तर त्यांना फोन करत असताना तुम्ही कमीत कमी एक मेसेज टाकून फोन करू का अशी परमिशन जेव्हा घेता आणि मी हे जेव्हा तुम्हाला सांगतो तर हे वायफळ नसतं किंवा हे वेस्टेज ऑफ टाइम हे तुमचं किंवा टाइम तुमचा खायचा आहे तर हा उद्देश नसतो. तर काहीतरी शिकवण्याची गोष्ट असते की आपण त्याला रिस्पेक्ट देतो आणि तो आपल्या तेवढ्याच रिस्पेक्टने यस ऑर नो सांगतो किंवा त्या वेळेत मला कॉल कर. ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेस्ट टाइम या तुमचा जाईल या दृष्टिकोनातून सांगितलं जात नाहीत. तर हा अनुभव असतो आणि अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकावं आणि खूप काही शिकण्यातूनच तुम्ही चांगले अधिकारी व्हावा हा एक प्रामाणिक इथं प्रयत्न असतो. चलो, IMP फॅक्ट नंबर 4 च्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीला बघतोय नंबर 1 ही जी आहे तर मुस्लिम सुधारणावादी चळवळीची 4 ते साधारणतः 4 ते 8 आंदोलनं बघतोय. मुख्यतः 4 आंदोलनं आहेत. या 4 आंदोलनावरती वारंवार आणि सारखा प्रश्न विचारला जातो. यामध्ये महत्त्वाचे काय काय दिलेले आहेत तर महत्त्वाचे व्यक्ती सांगितलेले आहेत. त्या व्यक्तीने कोणतं आंदोलन सुरू केलं होतं. स्वतंत्र अर्थातच 1857 पासून म्हणू आपण किंवा त्याच्या अगोदरपासून काही व्यक्तीने 1820 पासून आंदोलनं सुरू केली होती. आता या आंदोलन करण्या पाठीमागची पार्श्वभूमी काय सांगता येते तर ब्रिटिश सरकार भारतामध्ये आलं होतं. त्यावेळी बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक म्हणजेच भारतामध्ये हे दोन डिस्क्रिमिनेशन मतभेद नव्हते, तर जेवढे मुस्लिम होते त्याच्या तुलनेमध्ये थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू वर्ग होता. मग भारताचं पार्टिशन 47 नंतर झालं, जे हिंदू आणि मुस्लिम अर्थात भारत आणि पाकिस्तानमध्ये. पण त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून ह्या संपूर्ण अखंड भारतासाठी प्रयत्न करत होते. मग याच्यामध्ये ब्रिटिश सरकार हे त्रयस्थ आले आणि त्यांनी भारतामध्ये फूट पाडायला सुरुवात केली. मग जो मुस्लिम समुदाय जो होता तर साधारणतः 1857च्या उठावापर्यंत भारतामध्ये मुघलांची सत्ता होती आणि ह्या मुघलांची सत्ता, मुघल कोण होते तर मुस्लिम होते आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारने इथं मुघलांना बाजूला केलं. म्हणजेच काय केलं तर मुस्लिम जनता जी होती किंवा मुस्लिम जो समाज होता हा थोडासा नाराज झाला आणि म्हणून ब्रिटिश सरकारने 1857च्या उठावामध्ये मुस्लिमांना गृहीत धरलं आणि मुस्लिमांबरोबर इथं दुय्यम दर्जाची वागणूक द्यायला सुरुवात केलेली होती. त्याच्या पूर्वीच्या खूप साऱ्या घडामोडी आहेत, आंदोलन पण झाले होते. उदाहरणार्थ इथं पहिलंच आहे वहाबी आंदोलन, जे 1820 पासून सुरू झालं होतं ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये. मग उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, तिथपासून आजच्या पाकिस्तान पर्यंत हे संपूर्ण या प्रदेशामध्ये आंदोलन पसरलेलं होतं. तर सांगायचा उद्देश काय होता तर मुस्लिम समुदाय यांना ब्रिटिशांकडून दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय बाबतीमध्ये मुस्लिमांना जेव्हा कन्सिडर केलं जात नव्हतं, अशा वेळी मात्र ह्या महत्त्वाच्या समाज सुधारणावादी असो किंवा त्या समाजामध्ये असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींनी एक आंदोलन सुरू केलं होतं जो आत्मसन्मानासाठीचा लढा होता. तर यामध्ये सुरुवातीपासून बघूया
1820च्या दरम्यान इथं इमाम मुहम्मद बिन यांनी वहाबी आंदोलन सुरू केलेलं होतं. ह्या वहाबी आंदोलनावरती लेटेस्ट मध्ये प्रश्न विचारला होता, वहाबी आंदोलन कोणी केलं किंवा कोणत्या ठिकाणी त्याची राजधानी प्लेस विचारलं होतं. तर हे राजधानीचं प्लेस वहाबी आंदोलनाच्या विचारलेलं होतं, तर त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. दुसरे महत्त्वाचे व्यक्ती आहेत सर सय्यद अहमद खान यांनी अलीगढ चळवळ सुरू केलेली होती. अलीगढ चळवळ ही शैक्षणिक दृष्टिकोनातून मुस्लिमांना एका वेगळ्या स्टेजवरती आणण्यासाठी सुरू केलेली चळवळती सर सय्यद अहमद खान यांनी. आता सय्यद अहमद खान यांचं योगदान काय होतं, तर 1857च्या उठावामध्ये हे ब्रिटिशांच्या बाजूने होते, कारण का तर ते सरकारी नोकरीमध्ये होते. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे अहमदिया यांचं आंदोलन आहे, मिर्झा गुलाम अहमद यांनी सुरू केलेलं अहमदिया आंदोलन. त्यानंतर पुढचं नंबर 4चं येतं 1867च्या दरम्यान सुरू झालेलं देवबंद चळवळ आहे. या देवबंद चळवळीमध्ये हुसेन अहमद गजनी मदनी हे एकच व्यक्ती नाही, तर त्यांच्यासोबत अनेक मित्र एकत्र आले आणि यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये देवबंद चळवळ सुरू केली होती. याच देवबंद चळवळीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा स्थापन झाली 1885ला, या काँग्रेसचं यांनी स्वागत केलेलं होतं. यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारचे हे महत्त्वाचे 4 आंदोलनं, ज्या आंदोलनामध्ये देवबंद चळवळीचे महत्त्वाचे व्यक्ती कोण कोण होते, तर मौलाना अब्दुल रशीद गंगोही, मौलाना कासिम ननोतवी आणि मौलाना अशरफ अली थानवी या महत्त्वाच्या व्यक्ती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि विचारले जातात. तर आंदोलन, त्यात असणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि त्या आंदोलनाचं वैशिष्ट्य काय होतं यावरती आयोग प्रश्न विचारतं. यानंतर फॅक्च्युअल डाटामध्ये तुम्हाला व्यक्ती, वर्ष, ठिकाण आणि नेतृत्व कोणी केलेलं होतं या गोष्टीवरती प्रश्न विचारला जातो. म्हणजेच तुम्हाला मी चतुसूत्री कार्यक्रम सांगितलेला होता आणि ह्या चतुसूत्रापैकी कमीत कमी चारीपैकी 4 गोष्टीवरती प्रश्न बनतो. इतिहास याच्या बाहेर कधीच गेलेला नाही. याबरोबरच ह्या महत्त्वाच्या IMP 4 चळवळी आहेत, यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. परंतु याच्यापेक्षा अजून व्यतिरिक्त कोणते कंटेंट आहेत किंवा कोणत्या चळवळी असतील, तर तायुनी चळवळ आहे, ढाका या ठिकाणी सुरू झाली होती 1867च्या दरम्यान. ठीक आहे. यानंतर दुसरी आहे की टिटू मीरची चळवळ आहे. त्याच्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे मोहमेडन लिटररी सोसायटी. तर या वेगवेगळ्या सोसायटी असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, याच्या माध्यमातून मुस्लिम समाज सुधारणावादी चळवळी, शैक्षणिक दृष्टिकोनातून सुधारणावादी चळवळी आणि राजकीय अस्तित्वासाठीच्या चळवळी ह्या आपण बघितल्या. मुस्लिम सुधारणावादी चळवळी अतिशय महत्त्वाच्या 4 आणि प्लस तिथं मी 4 ऍड करून दिले होते ॲडिशनल. तर या मुस्लिम चळवळीवरती तुम्हाला आयोग वारंवार प्रश्न विचारला जातं. मी खूप सुंदर असं हार्वर्ड विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाची एक स्टोरी ही शेवटी सांगणार आहे आणि खूप सुंदर आहे की फक्त आत्मविश्वासावरती आपण काय उभा करू शकतो किंवा काय बनतं. तर ते लेक्चर शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर बघून तरी कमीत कमी जा. चलो, अजून एक महत्त्वाची सूचना आहे की इतिहास हा फक्त मीच माझ्या यूट्यूबवरती शिकवतो असं नाही, तर माझं महाराष्ट्रातील तमाम मुलांना हे आवाहन राहील की कोणत्याही शिक्षकाकडून तुम्ही इतिहास असेल किंवा प्रत्येक एका विषयासाठी खूप सारे शिक्षक आहेत आणि त्या सगळ्या टीचर्स करून आपण कसं पास झाला पाहिजे, आपण आपला रिझल्ट कसा आला पाहिजे एवढंच बघा. आणि प्रत्येकाकडून फायदा यूट्यूबच्या माध्यमातून जेवढा जास्त फायदा तुम्हाला होईल तर तेवढा जास्त फायदा तुम्ही घेतला पाहिजे. उदाहरणार्थ एक सांगायचं झालं तर आमचे काही सहकारी आहेत, संतोष चव्हाण सर असतील किंवा पवन माळी सर असतील, तर प्रश्न सिरीज घेतात, कंटेंट घेतात. मग मी काय करतोय तर इथं फॅक्ट घेतोय, तिथं प्रश्न चालतात आणि तिथं काहीतरी रील्स चालतात. मग सांगायचा उद्देश काय आहे की तुम्हाला इतिहास मिळतोय ना, रिपिटेशन तर नाही होते प्रत्येकाचं. सांगायचा उद्देश आहे की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारावरती तुमचा जर रिझल्ट येत असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही माहिती करून घ्यायचे, शिकायचं जे आहे ना, तर प्रत्येक शिक्षकाकडून काही ना काही गोष्टी नवीन शिकण्यासारख्या असतात. कोणीही कमी नसतो आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं खूप चांगलं शिकवत असतो. त्याच्यामुळं जिथून तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकता येतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या पाहिजेत. चला, नंबर 2 चे आहे ट्राम सेवा. मला सांगा, गेल्या काही दिवस रेल्वेवरती वारंवार प्रश्न विचारला जातो, मग ट्राम सेवा काय प्रकार असतो, तर चला मामाच्या गावाला जाऊया. त्यावेळी काय ट्राम वगैरे नव्हत्या आपल्या वेळी किंवा मामाच्या गावाला जायला, परंतु आपण एकतर लालपरीनं जायचो किंवा ट्रेननी जायचो. परंतु ट्राम ही प्रकार भारतामध्ये इंग्रजांनी आणलेला हा महत्त्वाचा विशेष आहे. तर सुरुवात झाली होती 1873ला. भारतात त्यांनी कलकत्ता या ठिकाणी आपला लोकलचा व्यापार, लोकलची इंडस्ट्री आणि बाजारपेठ आणि त्याचबरोबर प्रवासी यांना जोडण्यासाठी 1873 मध्ये ब्रिटिशांनी कलकत्ता या ठिकाणी ते पहिल्यांदा ट्राम सेवा आणली. आता ही कलकत्त्याला का आणलेली असेल, तर कलकत्त्याला का सुरू केली, तर कलकत्ता ही राजधानी होती. साधारणतः 1911चा कायदा आणि 1911च्या कायद्याने 1912 पर्यंत
ही कलकत्ता भारताची राजधानी होती. 1912ला ती राजधानी दिल्लीमध्ये शिफ्ट केली. त्यावेळी लॉर्ड हार्डिंग त्या लाल किल्ल्याच्या समोरून जेव्हा चांदणी चौकातून एंट्री करत होता त्यावेळी रासबिहारी बोस यांनी काय केलं, त्यांच्यावरती हत्येचा प्रयत्न, बॉम्ब टाकलेला होता. तर 1912ला आणलेली होती. त्यानंतर 1895ला चेन्नई या ठिकाणी पहिल्यांदा इलेक्ट्रिक ट्राम सेवा सुरू केलेली होती. माहित नाही, अगदी तुम्हाला रेल्वेवरती प्रश्न विचारलाय, त्याचबरोबर विमान सेवेवरती प्रश्न विचारलाय. भविष्यात एखादा प्रश्न 100% मी अपेक्षा करतो या ट्राम सेवेवरती असायला पाहिजेच. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, हा तार सेवेवरती आलेला आहे, PWD खात्यावरती आलेला आहे. मग याच्यावरती का नको, अन्याय व्हायला नको आणि प्रश्न आला तर आपल्याला समजायला पाहिजे, म्हणून हे तुम्हाला देतोय. 1895 यामध्ये प्रथम चेन्नईमध्ये इलेक्ट्रिक ट्राम सेवा सुरू केली होती. 1895 हे वर्ष कशासाठी गणलं जातं किंवा कशासाठी तुम्हाला ओळखलं जातं, तर 1895ला पुणे या ठिकाणी काँग्रेसचं INCचं इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, ज्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. आणि त्याच अधिवेशनामध्ये समाजवादींची परिषद घेऊ नये असं जेव्हा साठे असतील किंवा त्याचबरोबर टिळक असतील तर यांनी रानडेंना सांगितलं, तर रानडेंनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये समाजवादी परिषद घेतलेली होती किंवा सामाजिक परिषद घेतली. त्यानंतर 1895लाच जेव्हा 1893ला त्यांनी गणपती उत्सव किंवा गणेशोत्सव सुरू केला, तर त्यावेळी त्यांनी काय केलं, दुसऱ्या म्हणजे 1895ला इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थातच शिवाजी उत्सव यांनी सुरू केलेला होता. ठीक आहे. अशा पद्धतीने 1895 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे इतिहासाच्या दृष्टिकोनातून. तर ही ट्रामसेवा कलकत्ता या ठिकाणी अशा प्रकारे असणारी ही ट्रामसेवा मुंबईची आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, 1907 मध्ये मुंबई या ठिकाणी विजेवर चालणारी पहिल्यांदा ट्रामसेवा सुरू झाली. ते मनपापासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत ही ट्रामसेवा सुरू होती. ही ट्रामसेवा 1964ला बंद पडली मुंबईची. ठीक आहे. महत्त्वाची शहरं कोणकोणती, कलकत्ता घेतलं, चेन्नई घेतलं आणि त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं शहर मुंबई घेतोय. त्यानंतर नाशिक या ठिकाणी सुद्धा ट्रामसेवा सुरू झाली होती. साधारणतः 8 ते 10 किलोमीटर पर्यंतचा प्रवास ती ट्रामसेवा करत होती, म्हणजे जाणं आणि येणं. ती 1933ला बंद झाली. म्हणजे महाराष्ट्र आणि भारत याच्यामध्ये जर ट्रामसेवा पहिल्यांदा कुठे सुरू झाली असेल तर ती कलकत्ता, चेन्नई, त्याच्यानंतर मुंबई आणि महत्त्वाचं नाशिक हे शहर आहे. तर तुम्ही सगळेजण कल्पना पण करू शकत नाही की ही ट्रामसेवा त्यावेळी होती. आता सध्या तर भारतामध्ये अवेलेबल नाही. कारण का, तर त्याच्यासाठी जागा आणि त्याच्यासाठी इलेक्ट्रिक ह्या सगळ्या खूप मोठ्या आव्हानं आहेत आणि त्याच्यामुळे आता सध्या तर ते प्रयत्न होऊ शकतात केले तर, परंतु त्यावेळी मात्र 1873 पासून साधारणतः 1964 पर्यंत भारतामध्ये ट्रामसेवा अस्तित्वात होती. तर यावरती अपेक्षा करू की यावर प्रश्न यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं की सभा, समाज आणि संघटना हे लेक्चर बॅच मध्ये खूप जबरदस्त आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला माहित नसणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये मिळून जातात. आता त्यापैकी एक मी पार्ट घेतलेले, तुम्हा सगळ्यांना या गोष्टीबद्दल तुम्हाला कल्पना आहेच. तर समाज घेतलेला आहे. पहिल्यांदा राजाराम मोहन रॉय यांनी इथं आत्मीय सभा सुरू केली होती. आत्मीय सभा सुरू करण्यापाठीमागं प्रेरणा किंवा आत्मीय सभा सुरू करण्यापाठीमागं उद्देश काय होता, सतीची चाल जी परंपरागत चालत आलेली आहे, याला कोणताही धार्मिक आधार नसताना तुम्ही लोक एखाद्या स्त्रीला बळी द्यायला भाग पाडता, तर ही सतीची चाल बंद व्हावी याच्यासाठी पहिल्यांदा सुरू झालेली भारतातील सभा कोणती असेल किंवा समाज कोणता असेल तर ते आहे आत्मीय सभा. किंवा यामध्ये सतीची चाल बंद व्हावी याच्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी खूप प्रयत्न केलेले होते. याच्यानंतर दुसरं 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केला तो म्हणजे ब्राह्मो समाज. ह्या ब्राह्मो समाजामध्ये सर्वात महत्त्वाची स्थापना केली 1828ला राजा राममोहन रॉय. अकबर शहा जो आहेत, अकबर जे आहेत, तर यांनी राजा ही पदवी दिलेली होती. कारण का, तर त्यांची वकिली किंवा त्यांच्यासाठी वकील म्हणून राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला गेलेले होते. 1833 मध्ये देवेंद्रनाथ टागोर हे या ब्राह्मो समाजामध्ये एंट्री केली. आता देवेंद्रनाथ टागोर यांची एंट्री कोणामुळे झालेली होती, तर इथं सर्वात महत्त्वाचे व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्ती म्हणजे ज्यांनी ब्राह्मो समाजाचं किंवा ज्यांना ब्राह्मो समाजाचे पहिले स्टार प्रचारक म्हणून त्यांना इथं आतमध्ये घेतलेलं होतं, तर त्यांच्यामुळे एंट्री केली. आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी 1833 पासून 1858 पर्यंत साधारणतः या ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून काम केलं. 1857 मध्ये इथं एक व्यक्ती आले होते, त्यांचं नाव आहे काय, तर केशवचंद्र सेन. परंतु लक्षात ठेवा, आदी ब्राह्मो समाज जो आहे 1865 मध्ये इथं वेगळा झाला. 1865 मध्ये. आता 1857च्या उठावाच्या दरम्यान केशवचंद्र सेन जेव्हा ब्राह्मो समाजामध्ये आले तर त्यावेळी त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झालेले होते. तर वैचारिक मतभेदामध्ये काय गंमत होती, तर केशवचंद्र सेन हे त्या जातीपेक्षा म्हणजे ब्राह्मण जातीतले नसल्यामुळं त्यांनी जानवं घालायचं नाही, आणि जानवं नाही घालायचं तर ते आचार्य असलं तरी तुम्ही सामूहिक उपासनेला किंवा प्रार्थनेला उभं राहू शकत नाही, हे नियम होतं.
होता ब्राह्मो समाजाचा? ब्राह्मो समाज म्हणजेच ब्राह्मण समाज, ब्राह्म समाज किंवा ब्रह्म समाज. मग याच्यामध्ये केशवचंद्र सेन यांना तो अधिकार नव्हता, आचार्य असताना सुद्धा तो अधिकार नाकारला, म्हणून यांनी साधारणतः 1866 मध्ये वेगळे निघाले आणि वेगळे निघून त्यांनी एक समाज सुरू केला. त्या समाजाचं नाव होतं भारतीय ब्राह्मो समाज. मग 1865 मध्येच आदि ब्राह्मो समाज म्हणजे जो जुना होता त्याचं नाव पडलं आदि ब्राह्मो समाज. याचं नेतृत्व हे देवेंद्रनाथ टागोर करत होते, जे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील होते. ठीक आहे. आता ब्राह्मो समाज स्थापन करत असताना इथं त्यांचे द्वारकानाथ टागोर हे त्यांचे वडील तिथं अस्तित्वात होते किंवा त्यांचे सहकारी होते. 1866 मध्ये समाज सुरू झाला केशवचंद्र सेन यांचा, त्याचं नाव होतं भारतीय ब्राह्मो समाज. त्याच्यानंतर पुढे आले काय तर शिवनाथ शास्त्री किंवा यांनाच काही पुस्तकामध्ये निशवनाथ शास्त्री या नावाने सुद्धा त्यांना कॉल केलेला आहे किंवा त्यांना बोललेले आहेत किंवा लिहिलेलं आहे. तर 1878 ची गोष्ट आहे, 1878 ची गोष्ट आहे. त्यावेळी जेव्हा हे केशवचंद्र सेन फॉरेनला व्हिक्टोरिया राणी असेल किंवा तिथं उच्च विद्याविभूषित लोकांना भेटून आल्यानंतर या केशवचंद्र सेन यांनी बालविवाह, आंतरजातीय विवाह आणि विधवा पुनर्विवाह या तिन्ही गोष्टीवरती काम करायचं ठरवलं. मग अशा वेळी काम करत असतानाच 1866 पासून 1878 पर्यंत आले आणि 1878 मध्ये कूच बिहारच्या एका राजकुमारासोबत आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह त्यांनी लावून दिला. म्हणजे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर इथं बालविवाहावरती जे काम करणारे केशवचंद्र सेन होते तर यांचे सहकारी होते निशवनाथ किंवा शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अगोदर काही पक्षांची किंवा काही संघटनांची स्थापना यांनी केलेली होती. काँग्रेस पूर्व राष्ट्रीय संघटनामध्ये आनंद मोहन बोस यांचे पक्ष येतात. तर इथं बालविवाहावरती तुम्ही भाषण करता आणि समाज सुधारण्याच्या वेळी तुम्ही पुढे असता आणि घरातून समाज सुधारणा करत नाही तर एक आपल्या मुलीचा विवाह हा अल्पवयीन किंवा बालविवाह करून देता, त्याच्यावरती ह्या लोकांबरोबर त्यांचे संबंध बिघडले आणि म्हणूनच इथं या सगळ्या लोकांनी बाहेर निघाले. शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस यांनी काय केलं तर साधारण ब्राह्मो समाज हा तिथं परत विभाजन केलेलं होतं. मग इथं केशवचंद्र सेन यांच्याकडे जो राहिला होता तर तो होता नवविधान ब्राह्मो समाज. यावरती सगळा ब्राह्मो समाजाचा पूर्ण सविस्तरपणे घेतलेला होता. पहिल्यापासून बघा 1828 ला, त्याच्यानंतर आदि ब्राह्मो समाज झाला 1865 ला, त्याच्यानंतर 1866 मध्ये भारतीय ब्राह्मो समाज झाला आणि 1878 मध्ये साधारण ब्राह्मो समाज आणि त्याचबरोबर 1878 मध्येच इथं नवविधान ब्राह्मो समाज अशा प्रकारे ब्राह्मो समाजाचं विभाजन झालेलं होतं. या ब्राह्मो समाजाच्या मदतीनेच भारतामध्ये सतीची चाल बंद व्हावी याच्यासाठी अर्ज अगोदरच पाठवलेले होते 23 ला, परंतु 1829 पर्यंत त्यांनी सतीची चाल बंद व्हावी याच्यासाठी विल्यम बेंटिक यांच्याबरोबर खूप चांगले प्रयत्न केले आणि ते सक्सेस सुद्धा करून दाखवलेलं होतं. हाच ब्राह्मो समाज आहे राजा राममोहन रॉय यांचा. अपेक्षा करू की या ब्राह्मो समाजावरती आयोगाने प्रश्न काढावा आणि तो प्रश्न याच्या बाहेर जाऊ नये याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि आपण थोडंसं आयोगाला रिक्वेस्ट करू. आता यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सर्वात शेवटी काही नमुने असे असतात की त्यांना 100 प्रश्न पण कमी पडतात. बघा काही असतात असे की त्यांना 100 प्रश्न प्रश्नपत्रिकेतले कमी पडतात. ते काय करतं प्रश्नपत्रिकेच्या शेवटी प्रश्न असतो 101 वा सतीचे चाल कोणी बंद केली, ते पण प्रश्नाला गोल करत बसतं. म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी तेवढं गरजेचं आहे का? नाही. तर आपण 100 पैकी 100 प्रश्न सोडवत बसायचं नाही. मी काय म्हणतो प्रत्येकी 15 प्रश्न असतात, 15 मार्क असतात. तर 15 पैकी तुम्हाला 7 जमतात, 8 जमतात किंवा तुम्हाला 9 जमतात. तर प्रत्येक विषयामधले 7 विषय झाले आणि 7 गुणिले 7 किती होतात? 49. 7 गुणिले 8 किती होतात? 56. ठीक आहे. आणि 7 गुणिले 9 होतात किती? 63. आज गणित जमलंय मला, पहाडे सर आता नाराज होतात बघा माझ्यावरती. तर इथं 49, 56 आणि 63 एवढे मार्क आले. मला सांगा 56 आणि 63 एवढे जर तुमचे मार्क ॲक्युरेसी लेवलनी जर येत असतील तर पास होणं अवघड आहे का? तुम्हाला इथं पाडायचेत मार्क किती तर 15 पैकी 7, 8 किंवा 9 पाडायचेत. ॲव्हरेज तुम्ही 10 मार्क जरी पाडले तर तुमचा स्कोर हा 70च्या 60च्या पुढे जातो. तुम्हाला आन्सर की चेक करायची गरज नाही, पास इथं होता. पण आपल्याला काय होतं की आवरत नाही, भावना आवरत नाही, तो प्रश्नपत्रिका अख्खा खाऊन टाकू की काय असं होतं. मग यामध्ये अवस्था काय होते आपली तर 15 पैकी आपण साधारणतः 13 तरी सोडवतोच आणि या 13 पैकी बरोबर येतात 7 आणि चुकतात किती? 7. म्हणजे 7 जरी इथं चुकले तर या 7 पैकी आपले साधारणतः 1 किंवा 1.25 मार्क तर आपले कट होतात. म्हणजे मार्क ओरिजिनली मिळतात किती? 5 मार्क मिळतात. मग तिथं मिळतात ना ऑलरेडी 7 मार्क. प्रामाणिक जर काम केलं तर 7 मार्क मिळतात. मग तुम्ही एक्स्ट्रा कशाला डोकं लावत बसता? याचा अर्थ असा आहे
पण ॲक्युरेसी लेवल आपल्याला फक्त खूप मॅटर करते आणि ती मॅनेज करावी लागेल. आणि म्हणून एवढे जरी प्रश्न सोडवले तुम्ही 7, 8, 9 प्रत्येक विषयाचे, प्रत्येक विषयामध्ये 7 विषय आहेत, हे 49, 56 आणि 63 एवढे जर मार्क तुम्हाला पडले तर तुम्ही फक्त आणि फक्त मेन्सची तयारी करायची, आन्सर की तिकडं येऊ नाही तर राहू द्या. ठीक आहे, हे सिंपल गणित आहे आणि एवढं जर केलं तर तुमचा रिझल्ट 100% याच वर्षी मिळू शकतो. थोडीशी एक सूचना आहे, कंबाईनची बॅच आहे आणि या कंबाईनच्या बॅचमध्ये फुल्ली अपडेटेड आणि नवीन व्हिडिओज आहेत. 100% सांगतो तुम्हाला, ही नवीन व्हिडिओज आहेत आणि या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारा डाटा तुम्हाला दिलेला आहे जो आयोगाला अपेक्षित आहे. 100% याच्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न याच्या बाहेर जाण्याची शक्यता मी शक्यतो नाकारतोय की इथून बाहेर प्रश्न जायला नको आहे. या बॅचसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. हिस्ट्री बाय सचिन गोळीक या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला सगळे व्हिडिओज वगैरे मिळतील. एक तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथं क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला अजून काही लिंक पाहिजे असेल तर हा हिस्ट्रीचा चॅनल आहे ज्याच्यावरती जवळपास 60,000 प्लस मावळे आहेत. ठीक आहे, आणि या चॅनलवरती तुम्हाला लिंक मिळून जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समाजसुधारक. आता समाजसुधारकावरती 6-7 प्रश्न असतात कंपल्सरी. मग समाजसुधारकामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंटनी खूप सारे सगळे समाजसुधारक कव्हर केलेले आहेत, ती पण अपडेट आणि नवीन सगळ्या माहितीनिशी. तर तुम्ही ह्या सगळ्या बॅचेस म्हणजे जेवढ्या आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, डिपार्टमेंट PSIची अपडेट येणार आहे, ॲडव्हर्टाईज येणार आहे त्याची बॅच आहे, समाजसुधारक आहे, त्याचबरोबर कंबाईनची बॅच आहे. तर ह्या सगळ्या बॅचेस तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाऊन घेऊ शकता. अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे, हा लोगो दिसेल, हे डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, क्वेश्चन्स डेली अपडेट करतोय, आजच्या दिवशी इतिहासात मिळून जाते, पेड कोर्सेस आहे, डेमो व्हिडिओ मिळतात आणि PDF फ्री टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही त्या ॲप्लिकेशनमधून जाऊन घेऊ शकता. त्यानंतर नंबर 4 ची फॅक्ट आहे दीनबंधू सार्वजनिक सभा. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत बघितलं असेल, वाचलं असेल की पुणे सार्वजनिक सभा होती ज्याची स्थापना पुणे असोसिएशन म्हणून 1867 मध्ये झाली आणि एप्रिल 1870 मध्ये त्याचं नाव पुणे सार्वजनिक सभा केलं. तर सार्वजनिक काका, रानडे, गोखले, टिळक हे सगळे त्याच्याबरोबर होते. परंतु याच्यामध्ये सगळी लोक हे उच्चवर्णीय होते. मग सर्वात जास्त राग कोणाला लावता तर कृष्णराव भालेकरांना. आणि म्हणून बहुजनांच्या विकासासाठी आपण अशा प्रकारची एक संघटना, सभा, समाज काढला पाहिजे. म्हणून यांनी काय केलं तर 1884 ला, कारण ही सभा जी आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला नावं ठेवत होते, यातली लोक त्या समाजाला नावं ठेवत होते, काम व्यवस्थित करत नाहीत असं वेगवेगळे आरोप करत होते. मग इथं कृष्णराव भालेकरांनी काय केलं तर पुणे सार्वजनिक सभेला आव्हान देण्यासाठी किंवा शह देण्यासाठी 1884 मध्ये सार्वजनिक सभेला शह देण्यासाठी त्यांनी दीनबंधू सार्वजनिक सभा ही सुरू केलेली होती. आता दीनबंधू सार्वजनिक सभेच्या माध्यमातून उद्देश काय होते किंवा काम काय करायचे होते तर सरकारला अडी आणि अडचणी समजावून सांगणे, म्हणजे जनतेची सगळी कामं आपण या सभेच्या माध्यमातून करायची होती. त्याचबरोबर विद्येचा प्रसार करायचा होता. तुम्हाला एक संकल्पना सांगतो, कृष्णराव भालेकर महात्मा फुलेंचे इथं राहत होते शिवाजीनगरला. 1877 मध्ये दुष्काळात निबंधमाला जास्तच उड्या मारतो म्हणून यांनी 1 जानेवारी 1877 ला दुष्काळामध्ये घरदार सगळं अगदी पणाला लावून त्यांनी दीनबंधू सुरू केलेलं होतं, दीनबंधू वर्तमानपत्र. 3 वर्ष कसं तरी चाललं, नंतर ते नारायण मेघजी लोखंडे यांनी मुंबईमधून आणि त्याच्यानंतर बिरजे वाघमारे यांनी त्याचं संपादक पद सांभाळलेलं होतं. आता सांगायचा उद्देश काय होता की हे एवढे अग्रेसिव्ह काम करायचे की महात्मा फुले आणि यांचं कधी कधी जमलेलंच नव्हतं. शेवटी महात्मा फुले यांच्या निधनानंतर हे विराज शिंदे यांच्या हॉस्टेलची जबाबदारी सांभाळण्यासाठी विदर्भामध्ये वगैरे गेलेले होते. आता अजून विशेष काय होतं तर कृष्णराव भालेकर आणि महात्मा फुले यांचे वैचारिक भांडण सारखं होत होतं. हे असं नको ते तसं, कारण हे अग्रेसिव्ह होते आणि म्हणूनच इथं कृष्णराव भालेकरांनी ही दीनबंधू सार्वजनिक सभा सुरू केलेली होती. अजून एक महत्त्वाचं आहे की दीनबंधू सार्वजनिक सभेच्या निमित्ताने त्याच्यापूर्वी कृष्णराव भालेकरांनी एक संकल्पना आणलेली होती, ती खूप सुंदर होती. तर प्रत्येक गावामध्ये मंदिर होत होतं. प्रत्येक गावामध्ये, आज कोणतं असं गाव आहे की ज्या गावामध्ये मंदिर नाही, परंतु असं मी गाव दाखवू शकतो की ज्या गावामध्ये शाळा नाही. कोणतं गाव आहे का की ज्या गावामध्ये मंदिर आहे, मंदिर नाही परंतु शाळा आहे, असं उलटं होत नाही. तर यांनी काय सांगितलं होतं, ज्या ज्या गावामध्ये तुम्ही मंदिर बांधताना तर त्या मंदिराच्याच बाजूला किंवा मंदिराच्याच बरोबर एक शाळा काढली पाहिजे, एक शाळा बांधली पाहिजे, असे क्रांतिकारी विचार ठेवणारे कृष्णराव भालेकर होते. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. तर या पुणे दीनबंधू सार्वजनिक सभेचे उद्देश काय काय होते तर ब्रिटिशांना अडचणी सांगायच्या होत्या, विद्येचा प्रसार करायचा होता, वाईट चाली रीती अर्थ परंपरा आणि हे जे सगळं आहे तर हे बंद करायचं होतं, स्वदेशीचा प्रसार करायचा होता, मद्यपान यावरती बंदी करायची होती, यावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोठं काम केलेलं होतं. त्याचबरोबर शिक्षण सक्ती करायची होती आणि याच्यासाठीचे मुद्दे आणि उद्देश हे
या दीनबंधू सार्वजनिक सभेचे होते. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आता हा कालावधी आहे लॉर्ड लिटनच्या कालावधीत, लिटनच्या अगोदरचा, ठीक आहे, लिटनच्या नंतरचा आहे. लिटन 1876 पासून 80 पर्यंत होता. पुण्यामध्ये G20 किंवा पुणे सुशोभीकरणाचे एक काम सुरू आहे आणि पुण्यामध्ये सगळ्या पिलर्स वरती लाईट लावलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचा फोटो दाखवणं अपेक्षित होतं की या सगळ्या पिलर्स वरती लाईट लावलेले आहेत. मग जेव्हा लॉर्ड लिटन पुण्याच्या भेटीवरती येणार होता त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे महानगरपालिकेचे मेंबर होते 78 पासून 82 पर्यंत. तर 78 ते 80च्या मध्ये लिटन हा पुण्यामध्ये येणार होता. पुणे महानगरपालिकेनं एक प्रस्ताव मांडला आणि पुण्याच्या सुशोभीकरणासाठी जवळपास 1000 रुपयाचा निधी हा बाजूला काढण्याचं ठरवलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना विरोध केला होता आणि त्यांच्यासोबत अजून एक मुस्लिम नगरसेवक होते. या दोघांनी विरोध केला की हा निधी जो तुम्ही सुशोभीकरणासाठी देताय तर हा निधी तुम्ही शिक्षणासाठी दिला पाहिजे आणि म्हणूनच येथे यांनी डबल सांगितलेले विद्येचा प्रसार करा आणि इथं काय करा तर शिक्षणाची सक्ती करा. म्हणूनच इथं कृष्णराव भालेकर आणि महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कामामध्ये तुम्हाला साधर्म्य दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर फॅक्ट नंबर 5 कडे जातो आपण, रुपी फंड. आता याच्या अगोदर खूप सारे फंड आपण बघितलेले आहेतच. मग याच्यामध्ये लॉर्ड कर्झनचे लेडी कर्झन फंड बघितलेला होता, लेडी डफरीन फंड बघितलेला होता. त्याचबरोबर वीरा शिंदे यांनी 1906 मध्ये डिप्रेस क्लास मिशन ही संस्था सुरू केलेली होती आणि या संस्थेच्या कामासाठी त्यांनी प्रत्येक आपला जो स्वयंसेवक आहे या स्वयंसेवकाला वर्षातून 100 रुपये गोळा करण्याचे जमवावेत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे सक्ती नव्हती, परंतु किमान तुम्ही 100 रुपये तरी आपल्या DCM साठी, डिप्रेस क्लास मिशन साठी द्यायला पाहिजेत, जमवायला पाहिजेत, निधी जमवायला पाहिजे आणि यालाच काय म्हटलं जातं तर हा रुपी फंड आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, त्यांनी कापड फंड सुरू केला होता. मग त्याच्या ज्या पेट्या असायच्या बंद केलेल्या पेट्या, तर ऑफिस असेल किंवा सार्वजनिक ठिकाणं इथं त्या पेट्या ठेवल्या जायच्या. कापड फंड गरजूंना तशा प्रकारे मिळत होतं. तांदूळ फंड आहे, म्हणजे मुठभर तांदळाच्या पाठीमागं एखाद्या स्त्रीचं हृदय असू शकतं आणि तुम्ही उदार अंतकरणाने तांदूळ दिलं पाहिजेत अशा प्रकारचं होतं. आणि त्याचबरोबर पेटी फंड, म्हणजे अशा प्रकारचा रुपी फंड, कापड फंड, तांदूळ आणि पेटी फंड हे सगळे फंड खूप महत्त्वाचे आहेत आणि याला संबंधित व्यक्ती जर कोण असतील तर वीरा शिंदे आहेत. जर मला बहुजन समाजाचा विकास जर करायचा असेल तर त्या समाजामध्ये जाऊन राहिलं पाहिजे, तेव्हा मला कळेल की नेमकं मला त्या समाजाचं दुःख काय आहे. म्हणून मुंबईच्या महार वाड्यामध्ये जाऊन राहणारे वीरा शिंदे होते. परंतु यांना गबा सरदार यांनी शेवटपर्यंत म्हटलं की महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी आहेत. जेव्हा डॉक्टर आंबेडकरांचा उदय झाला या चळवळीमध्ये त्यावेळी यांच्या बाजूला असणारे, यांच्या पाठीमागे असणाऱ्या सगळ्या बहुजन लोकांनी आंबेडकरांकडे जायला सुरुवात केली आणि मग वीरा शिंदे पहिल्यांदा जरी समाज सभा संघटना याच्यामध्ये गेले असतील, दुसऱ्यांदा भलेही हे दलित किंवा बहुजन सुधारणा चळवळीमध्ये गेले, आंबेडकरांच्या आगमनानंतर हे मात्र शेतकरी चळवळीमध्ये गेले आणि सर्वात शेवटी जे आहेत हे काँग्रेस बरोबर काम करत होते. तर अशा 4 प्रकारे वीरा शिंदे यांना आपण विभाजित करू शकतो. बॅच मध्ये डिटेल्स मध्ये घेतलेला आहे. फक्त त्यांचा जो फॅक्च्युअल डाटा आहे त्याच्यावरती ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्या आपण इथं चर्चा करतोय त्याच्यावरती. वीरा शिंदे यांनी जनाबाई यांना जेव्हा कर्वे यांच्या हॉस्टेलमध्ये घेऊन गेले होते तेव्हा कर्वे यांनी सांगितलं की अजून बहुजनांसाठी माझे आश्रम ओपन केलेले नाहीत. हा त्यांचा एका पुस्तकातला संदर्भ आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुणे जेव्हा रिझर्व्ह होतं तर त्यावेळी मराठा समाजातून तुम्ही निवडून आलं पाहिजे असं जेव्हा मराठा बांधवांनी सांगितलं तर त्यावेळी मी एका जातीपुरता मर्यादित राहील म्हणून यांनी काय केलं तर समस्त जातीसाठी नवीन पक्ष सुरू केला. बहुजन हा शब्द सुद्धा त्यांनी जाणला आणि बहुजन पक्ष सुरू करून त्यांनी निवडणूक लढवल्याचा आपल्याला इतिहास सांगतोय. तर अशा प्रकारे रुपी फंड आणि वीरा शिंदे हे बघितलेलं आहे. तुम्ही अभ्यास किती केलेला आहे आणि त्या अभ्यासाला एका टेस्ट सिरीजची जोड गरजेची असते. म्हणजे किती वाचलेले, किती जमते, आपण किती पाण्यामध्ये गेलेलो आहोत तर हे समजण्यासाठी टेस्ट सिरीज असते. आणि टेस्ट सिरीज आपल्या हिस्ट्री बाय सचिन गोळीक मध्ये आहे. 900-199 मध्ये 14 पेपर मिळतात. मोबाईल मध्येच फक्त सोडवता येऊ शकतील तुम्हाला. विश्लेषण आणि OMR शीट ती प्रिंट काढता येते. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही घेऊ शकता तिथून. नंबर 6 ची फॅक्ट आहे वंदे मातरम विद्यार्थी चळवळ. ही वंदे मातरम विद्यार्थी चळवळ कुठे चालू झाली होती तर साधारणतः 1940च्या दशक असेल आणि हैदराबाद संस्थान आहे. तर हैदराबाद संस्थानामध्ये वेगवेगळे हैदराबाद संस्थानामध्ये जेव्हा ते विद्यापीठ होतं उस्मानिया विद्यापीठ, तर विद्यापीठाच्या अंतर्गत औरंगाबाद पर्यंत त्याचे कॉलेजेस होते. मग औरंगाबाद विद्यापीठामध्ये महत्त्वाची ही चळवळ सुरू झालेली दिसून येते. तर हैदराबाद संस्थान आणि तिथं असणारे विद्यापीठ आहे उस्मानिया विद्यापीठ. तर भारताच्या नकाशामध्ये जेव्हा हैदराबादला आपण डिटेक्ट करतो तर त्याचा नकाशा इथं दिसतो. हैदराबाद संस्थानाने स्वतंत्र राहण्याचा विचार केला होता. इथे एक जुनागड आहे
आणि दुसरं जम्मू काश्मीर. अर्थातच हे जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. यावेळी इथं पोलीस कारवाई आणि याच बरोबर हेही दोन्ही जेव्हा घेण्यात आलं होतं तेव्हा हैदराबादनं कोणाबरोबर तर पाकिस्तान बरोबर आणि त्याचबरोबर फ्रान्स असेल किंवा ब्रिटन असेल किंवा वेगवेगळ्या देशांबरोबर तेव्हा संधान साधलं. आपली स्वतःची आर्मी, स्वतःचं चलन, स्वतःच्या बँका, स्वतःची सगळं प्रशासकीय व्यवस्था यांनी सुरुवात केलेली होती. परंतु याच्या बाजूला असणारा जो प्रदेश होता तर यावरती सुद्धा हा निजाम आणि निजामाबरोबर असणारा रजाकार तर हे अन्याय अत्याचार करत होते. त्याच्यामुळे हैदराबादवरती पोलीस प्लस लष्करी कारवाई करणं गरजेचं पडलेलं होतं. इव्हन 4 दिवसामध्ये हैदराबाद आपल्या भारतामध्ये विलीन झालेलं होतं. परंतु हैदराबादच्या रजाकारांना किंवा हैदराबादचा जो कासिम रिजवी होता तर त्याला खूपच ॲटिट्यूड होता आणि तो भारताच्या गृहमंत्री तत्कालीन सरदार वल्लभभाई पटेल यांनी बरोबर 3-4 दिवसामध्ये त्यांचा तो ॲटिट्यूड तोडलेला होता. ठीक आहे. तर हैदराबादमध्ये असणारी ही विद्यापीठ आहे उस्मानिया. खूप सुंदर आहे. या उस्मानिया विद्यापीठाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की अखिल भारतीय पोलीस सेवा जे आहे म्हणजेच UPSC मधून जे पास होतात कोणते IPS कॅडेट्स असतात तर या IPS कॅडेटला इथं हैदराबादमध्ये असणारे सरदार वल्लभभाई पटेल ही जी संस्था आहे तर इथं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर डिग्री सर्टिफिकेट मिळतं आणि हे डिग्री सर्टिफिकेट उस्मानिया विद्यापीठातून दिलं जातं. हे पण अधिक माहितीसाठी लक्षात ठेवा. तर वंदे मातरम विद्यार्थी चळवळ काय आहे याच्यामध्ये गोविंदभाई श्राप जे होते हे गोविंदभाई श्राप यांना कामावरून काढलं. का कामावरून काढलं तर या वंदे मातरम चळवळीशी त्यांचा संबंध आहे आणि म्हणूनच त्यांना कामावरून काढलं. दुसरं 14 नोव्हेंबर 1938 मध्ये औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी काय केलं वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. त्याच्यावरती या निजाम सरकारने बंदी घातलेली होती. त्याच्यानंतर दुसरं 16 नोव्हेंबर 1938 मध्ये त्या विद्यार्थ्यांनी अन्नाचा त्याग केला. दुसरे महत्त्वाचे घटनाक्रम 30 नोव्हेंबर रोजी संप पुकारला आणि या संपामध्ये जवळपास 1200 विद्यार्थी सहभागी झालेले होते. आता हा संप कुठे पुकारला तर उस्मानिया विद्यापीठ आणि विद्यापीठाला संलग्न असणारे त्यांचे सगळे कॉलेज किंवा त्याच्या अंतर्गत असणारे सगळ्या कॉलेजमध्ये हैदराबादमध्ये त्या उस्मानिया विद्यापीठमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती केली. आता गणवेशाची सक्ती केली म्हणून विद्यार्थ्यांनी परत एकदा संपाला उभा राहिलेले होते. त्याचबरोबर नागपूर विद्यापीठामध्ये असणारे TJ केदारी हे जे कुलगुरू आहेत त्या विद्यापीठाचे त्या कॉलेजचे प्राचार्य तर यांनी काय केलं ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढलेलं होतं त्या विद्यार्थ्यांना परत सन्मानाने कॉलेजमध्ये घेतलेलं होतं. दुसरं 1939चं एक अधिवेशन आहे त्रिपुरी आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष निवडले होते सुभाषचंद्र बोस. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष निवडले म्हणून गांधीजी नाराज झाले आणि म्हणून त्या अधिवेशनाचं जेव्हा राजीनामा दिला सुभाष बाबूंनी तर त्यावेळी इतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद मात्र हंगामी अध्यक्ष निवडलेले होते. त्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषचंद्र बोस एवढे आजारी होते 1939च्या त्रिपुरा अधिवेशनाला तर ते स्ट्रेचरवरून त्या अधिवेशनाला हजर राहिले होते. परंतु काँग्रेसच्या कोणत्याही व्यक्तींनी त्यांना सपोर्ट केलेला नव्हता म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्यांनी मग नंतर फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष वगैरे सुरू केला. या अधिवेशनामध्ये सुद्धा या चळवळीला त्यांनी समर्थन दिलेलं होतं वंदे मातरम विद्यार्थी चळवळ. त्या अधिवेशनाच्या वेळी सर्वात महत्त्वाचे 2 नेते होते त्यापैकी एक सुभाषचंद्र बोस बाबू अर्थात आणि दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर ही चळवळ आहे वंदे मातरम विद्यार्थी चळवळ हैदराबाद संस्थान उस्मानिया विद्यापीठामध्ये. नंबर 7 ची फॅक्ट आपण घेतो नवरात्र उत्सव. आता तुम्ही सगळ्यांनी छत्रपती मेळे हे कन्सेप्ट बघितले असेल बहुजन चळवळ असेल किंवा ब्राह्मणेतर चळवळीमध्ये. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की गणेशोत्सव बघितला 1893चा टिळकांनी लोकांना इंग्रजांच्या विरोधात एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव बघितला. त्याच्यानंतर शिवजयंती बघितली किंवा शिवजन्मोत्सव बघितला आणि तो 1895 मध्ये गणपती उत्सवाला जास्त प्रतिसाद नाही मिळाला म्हणून 1895 मध्ये टिळकांनी काय केलं तर शिवजयंती सुरू केली. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत आणि खूपच बोर झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोकडे 2 मिनिटं बघा तुम्हाला खूप मोठी एनर्जी येऊन जाते. आता सांगायचा उद्देश काय होता तर इथं नवरात्र उत्सव काय प्रकार आहे तर इथं गणपती किंवा टिळक जे आहेत तर यांनी 1893 मध्ये पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू केलेला होता आणि टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. म्हणजेच हे गणपती कोणाचे होते तर प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेमध्ये गणपती हे ब्राह्मणांचं दैवत आहे त्यांच्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे. तर त्यांच्या भाषेमध्ये हे ब्राह्मणांचं दैवत आहे. बहुजनांचं दैवत कुठं आहे तर नाही.
मग ब्राह्मणांचं दैवत जर असेल तर लोकमान्य टिळकांनी काय केलं तर या गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि त्याला लोक जास्त आले नाहीत म्हणून 1895 मध्ये शिवजयंती सुरू केली आणि लोक एकत्र आली, त्याचा इंग्रजांच्या विरोधामध्ये फायदा करून घेतला. तर इथं प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात, म्हणजे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा, हे पण लक्षात ठेवा. आणि टिळक आणि प्रबोधनकार ठाकरे एकाच छापखान्यामधून आपली प्रबोधन आणि केसरी वर्तमानपत्र प्रिंट करत होते. ती त्यांची पहिली मीटिंग किंवा पहिली भेट असेल. तर पुण्यामध्ये हा गणपती उत्सव ब्राह्मण मंडळी सुरू करतात. मग अशाच पद्धतीने आपण मुंबईमध्ये एक उत्सव सुरू केला पाहिजे जो बहुजनांसाठीचा आहे. म्हणून मुंबईमध्ये त्यांनी 1927 ला नवरात्रोत्सव सुरू केला होता की ज्याच्यामध्ये सगळे बहुजन आपापल्या पद्धतीने याच्यामध्ये सहभागी असणार आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी काय केलं, जेव्हा अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात आलं की पेशव्यांनी नवरात्र उत्सव ही परंपरागत चालू असणारी जी पद्धत होती किंवा परंपरागत चालू असणारा जो उत्सव होता हा पेशव्यांनी बंद केला होता आणि जेव्हा पेशवाई संपली 1818 तर त्याच्यानंतर ही बंदच होता. मग इथं काय केलं त्यांनी 1927 ला प्रबोधनकार ठाकरे यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना चाली रीती प्रथा परंपरा आपल्या संस्कृती जतन करण्यासाठी त्यांनी सुरू केलेला उत्सव होता नवरात्र उत्सव. प्रश्न येऊ शकतो कारण का तर 1927 ची गोष्ट आहे आणि तुम्ही गणेशोत्सव बघता, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्याचबरोबर अनेक उत्सव बघता. तर त्या निमित्ताने यावर्षी प्रश्न खासेसाहेब जाधव आणि खासेसाहेब पवार यांच्यावरती आला होता. मग इथं प्रश्न यांच्यावरती काय येऊ नये आणि येऊ शकतो, म्हणूनच आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्या या नवरात्र उत्सवावरती आपण थोडीशी चर्चा करतोय, अपेक्षा करतोय प्रश्न यायला पाहिजे आयोगाकडून. मग तुम्ही नक्की 100% सोडवणार आहात. त्याच्यानंतर आपण प्रति सरकारकडे जाऊया. 1942 ची छोडो भारत आंदोलन सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेलं त्याला पत्री सरकार पण म्हटलं जातं, त्याला प्रति सरकार आपण या नावाने इथं शिकतोय. तर याचा कालावधी होता 1 जून 1943 पासून 13 जून पर्यंत. खूप कमी कालावधीसाठी होतं परंतु खूप मोठं सैन्य उभा केलं होतं. त्याचं नेतृत्व वेगवेगळ्या लोकांकडे दिलं होतं. खूप मोठ्या सैनिकांमध्ये स्त्रियांचा सहभाग होता. त्याचबरोबर नवीन यंत्रणा आणि नवीन सरकार उभा केलं होतं. मग ती न्यायालयीन संस्थेपासून लष्करी संस्थेपर्यंत सगळं नवीन सुरू केलं होतं. यामध्ये त्यांनी राजधानी हे सांगली जिल्ह्यामध्ये सध्या कुंडल नावाचे गाव आहे. जर या कुंडलमधून कोणी असाल तर तिथं या तुफान सेनेचं प्रशिक्षण केंद्र होतं आणि त्या प्रति सरकारची राजधानी म्हणून कुंडलला त्यांनी निवडलेलं होतं. दुसरी गोष्ट, बेळगाव या ठिकाणी युवक दलाची स्थापना केली. प्रश्न बनू शकतो. इथं तुफान दलाची युद्ध शाळा आणि प्रशिक्षण केंद्र कुठं होतं तर कुंडला हे सांगली जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर तालीम संघ कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नागपूर या ठिकाणी त्यांनी तालीम संघ सुरू केला. बेळगावमध्ये काय युवक दल, तालीम संघ कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नागपूर या ठिकाणी. जिल्हा संघ मुंबई आणि सातारा या ठिकाणी सुरू केलं. म्हणजे ह्या तिन्ही संघावरती आयोग एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रशिक्षण केंद्र आणि युद्धशाळा यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर कालावधी कोणता होता यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. आता संरक्षण दल कोणकोणती होती, मग याला मी काय जोडतो तर आझाद हिंद फौज जोडून देतो. म्हणजेच आझाद हिंद फौजेमध्ये खूप साऱ्या बटालियन्स बनवले होता सुभाषचंद्र बोस यांनी. तशाच पद्धतीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी काय केलेलं होतं तर खूप सारी संरक्षण दल बनवली होती. त्याच्यावरती तुमचा आयोगाचा प्रश्न विचारला जातो. तुफान दल, सेना दल, राष्ट्र सेवा दल, बहिर्जी पथक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये असणारे बहिर्जी नाईक यांच्यावरून. एक आनंदाची गोष्ट आहे की बहिर्जी नाईक यांची समाधी ही माझ्यापासून साधारणतः माझ्या गावापासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. कधी गेलो तर ते फोटो नक्की तुम्हाला शेअर करेल. दुसरं, आघात दल, साहसी दल आणि द्रुतगती कृती दल म्हणजे लगेच रॅपिड ऍक्शन घेणारं दल. तर एवढे सगळे दल या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश सरकारची शासकीय यंत्रणा, न्यायालयीन यंत्रणा, राजकारण आणि लष्करी यंत्रणा हे सगळं तोडण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेली ही महत्त्वाची दलं होती. त्याचबरोबर कालावधी, राजधानी हे महत्त्वाचे काही संघ आहेत आणि त्याचबरोबर काही दल आपण ह्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या निमित्ताने आपण इथं बघितलेले आहेत. फॅक्ट नंबर 9 घेण्याच्या अगोदर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेलं हे महत्त्वाचं सैनिकी दल आहे. ज्या गावामध्ये मीटिंग घ्यायची त्या गावचा तो फोटो आहे. तिथं कर्मवीर अण्णा यांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यांचे जावई, त्यांची पत्नी आणि स्वतः आईसोबत इथं असणारे क्रांतिसिंह नाना पाटील. आता या नंबर नंतर सर्वात महत्त्वाची आणि नवीन एक कन्सेप्ट आहे. तर 9 नंबरची फॅक्ट येते सिंधी वृक्षतोड मोहीम. तुम्हाला सगळ्यांना वर्धा जिल्हा माहित असेल
आणि त्या वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीजींनी जेव्हा साबरमती सोडलं त्यावेळी वर्धा या ठिकाणी त्यांनी आश्रम सुरू केला होता. साबरमती आश्रमानंतर त्यांनी सुरू केलेला सेवाग्राम. तर इथं महत्वाचं वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सिंधीची झाडं खूप जास्त होती. ह्या सिंधीच्या झाडापासून खूप सारं प्रोडक्टिव्ह मटेरियल बनवता येत होतं. याच्यात सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह त्यावेळी दारू होती, परंतु त्याचं झाडू बनत होते आणि चटई सुद्धा बनत होती. परंतु लोक ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त त्या ताडापासून, सिंधीच्या झाडापासून मिळणाऱ्या दारूच्या आहारी जात होते. म्हणून विनोबा भावे आणि त्यांच्यासोबत होते गोपाळराव वाळुंजकर. ह्या विनोबा भावे आणि गोपाळराव वाळुंजकर यांनी काय केलं तर तिथं असणारे मालगुजारी जे आहेत किंवा तिथले जमीनदार असतील किंवा शेतकरी जे असतील तर त्यांच्या मालकीची असणारी ही सिंधीची झाडं त्यांच्याकडून परमिशन घेतली आणि सगळी तोडून टाकली. ब्रिटिश गव्हर्नमेंटला काय केलं, ब्रिटिश गव्हर्नमेंटला प्रत्येक ठिकाणी प्रॉफिट बघतो तसं विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रश्न कसा येऊ शकतो हे जसं चिकित्सक वृत्तीने बघितलं पाहिजे तशाच पद्धतीने ब्रिटिश सरकार हा व्यापार आणि आपला फायदा बघत होतं. मग अशा केसमध्ये ब्रिटिश सरकारने काय करायला पाहिजे तर इथं सिंधीची आणि उपयोगाची झाडं तुम्ही तोडली म्हणून त्यांनी काय केलं, गोपाळराव वाळुंजकर आणि विनोबा भावे यांना काही कालावधीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्याच्यामध्ये विनोबा भावे सुटले, परंतु गोपाळराव वाळुंजकर यांना मात्र शिक्षा तिथं झालेली होती. कारण का तर उपयोगाची झाडं तुम्ही तोडली. उपयोग म्हणजे बिझनेस, अर्थातच त्यांचा व्यापारी दृष्टिकोन हा ब्रिटिशांचा परत एकदा दिसून येतो. तर ही सिंधी वृक्षतोड मोहीम वर्धा जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे, जी ब्रिटिश कालावधीमध्ये झालेली खूप महत्त्वाची घटना आहे आणि याच्यावरती आयोग प्रश्न विचारण्याची ताकद ठेवू शकतं. त्यानंतर आपण शिकतोय संत गाडगे बाबा. हातामध्ये दगड आणि चिपळ्या घ्यायच्या, दगडांच्या चिपळ्या घ्यायच्या आणि गोपाला देवकी नंदन गोपाला करायचं. दीन दुबळे अनाथ अस्पृश्य आणि त्याचबरोबर अंध अपंग ह्या सगळ्या लोकांना आपल्या परिस्थितीच्या माध्यमातून किंवा आपल्या कीर्तनाच्या आणि जनजागृतीच्या माध्यमातून या रुतलेल्या रथाचं चाक आपण बाहेर कसं काढू शकतो, अंधश्रद्धा असेल, अज्ञान असेल, अशिक्षण असेल, निरक्षरता असेल, याच्यातून बाहेर काढण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं होतं. छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचा जन्म झाला होता. त्यांची जन्मतारीख आहे 23 फेब्रुवारी 1876. ठीक आहे. ॲक्च्युली माझ्याकडून हे यूट्यूबला लेक्चर घेणं अपेक्षित होतं, परंतु मी त्या रात्री काय केलं तर टेलिग्रामवरती व्हॉइस चॅट घेतलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना हा संत गाडगेबाबा यांचा संपूर्ण इतिहास तिथं सांगितलेला होता. म्हणजे मिस झालं यूट्यूबचं, पण टेलिग्रामवर घेतलेलं होतं. त्यांचं मूळ नाव आहे डेबोजी झिंगराजी जानोरकर. 1905 ची गोष्ट असावी. आपल्या मुलीचं बारसं होतं आणि त्या बारशाच्या वेळी अमरावती जिल्ह्यामध्ये एक प्रथा होती किंवा विदर्भामध्ये एक प्रथा होती की तिथं मटण, दारू आणि नाच गाणं यांचा कार्यक्रम ठेवायचा. परंतु ह्या डेबोजी झिंगराजी जानोरकर यांनी काय केलं, अर्थात संत गाडगेबाबांनी काय केलं होतं तर तिथं गोडधोड जेवण ठेवलं, म्हणजे संपूर्ण गावाच्या विरोधात गेलेले होते. अशी ताकद लागते, असा विरोध तुम्हा सगळ्यांना होतच असेल घरी अभ्यास करताना. तर घरी अभ्यास करत असताना आपल्या घरचे खूप सारे मेंबर्स असे असतात की जे आपली प्रगती रोखू इच्छितात किंवा त्यांना नको असतं की हा जर शिकला तर जास्त शहाणा होईल किंवा जास्त शहाणी होऊ शकते, म्हणून ते विरोध करत असतात, मुद्दामहून करत असतात. परंतु आपले प्रयत्न कमी पडता कामा नये, कारण प्रयत्नाच्या शेवटी यश असतं आणि प्रयत्नांच्या शेवटी जे सक्सेस असतं तर हे सक्सेस बघण्यापर्यंत तुमचे प्रयत्न अपुरे पडू द्यायचे नाहीत. नाही जर प्रयत्न केले तर तुम्ही जेवढं केलेलं ना तर तेवढेच मिळणार आहे आणि जे सोडलेलं आहे ना तर तिथून पुढे तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रयत्न कधी सोडायचे नाही, कारण त्याच्या पुढे सक्सेस असतं. म्हणजे पूर्ण डोंगर चढला तर डोंगर कंटिन्यू तुम्ही चढत राहता असं नसतं. एक वेळ गेल्यानंतर, ठराविक वेळेनंतर उतार पण येत असतो. अर्थातच तुमचे दिवस येऊ शकतात, म्हणून अडथळे हे आपल्या यशामध्ये आलेच पाहिजे. तर आल्यानंतर आपल्याला कळतं की ते यश किती मोठं असतं किंवा त्याच्यानंतर खूप मोठा आपला गाजावाजा होतो. तर यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 आणि त्यांचा मृत्यू आहे 20 डिसेंबर 1956. सांगायचा उद्देश काय आहे की इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मानंतर गाडगेबाबांचा जन्म आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की डॉक्टर आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर, अर्थातच त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 6 डिसेंबर 1956, तर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर संत गाडगेबाबा यांनी 14 दिवसांनी आपला देह त्यागलेला होता. म्हणजे मैत्री असावी तर कशी, याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगितलं की संत गाडगेबाबा, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर अण्णा आणि त्याचबरोबर इथं संत तुकडोजी महाराज, महात्मा गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर, ही मैत्रीचं उत्तम उदाहरण होतं. ह्या मैत्रीच्या उदाहरणामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याचा इतिहास आपल्याला शिकता येत नाही. सगळ्यांचा विशेष इतिहास आहे आणि तो आपण शिकतोयच. चला, तर मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही.
म्हणजे घरची परिस्थिती खूप चांगली असताना सुद्धा अर्थातच खूप गरिबी होती, वडील दारूच्या व्यसनापायी मृत्यू झालेले होते आणि मृत्यू पडल्यानंतर घरची जबाबदारी स्वतःवर आली होती, परंतु मला एकच घर सुधारायचं नाही तर मला पूर्ण जनसमुदाय सुधारायचा आहे आणि चांगलं शिक्षित करायचं आहे, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या घराचा त्याग केला 1905 मध्ये. म्हणजे अंगावरती असेच फटके चिंध्या लावलेले कपडे म्हणून त्यांना गाडगे बाबा असं म्हटलं जातं. आणि हातामध्ये एक भजन म्हणण्यासाठी चिपळ्या असायच्या दगडांच्या, एका हातामध्ये मडका असायचं पाणी पिण्यासाठी, आणि ते संत गाडगे बाबा एक गाव करत दुसऱ्या गावाला जायचे, दिवसभर गाव झाडायचे आणि संध्याकाळी त्या लोकांच्या डोक्यामध्ये असणारे जात पात धर्म काळा गोळा रंग यांचे जे काही घाण आहे किंवा जो कचरा आहे तो कचरा आपल्या जनजागृतीच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम करत होते संत गाडगे बाबा. दिवसभर खराटा आणि संध्याकाळी लोकांच्या डोक्यामध्ये असणारा कचरा साफ करण्याचं काम संत गाडगे बाबा करत होते. आज 1935 ची गोष्ट आहे, नोव्हेंबर महिना आहे आणि संत गाडगे बाबा आणि महात्मा गांधीजी यांची वर्धा या ठिकाणी पहिल्यांदा भेट झाली. भारत सरकारने महात्मा गांधीजींचा चष्मा लावला आणि स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, परंतु त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त मोठं काम केलं होतं संत गाडगे बाबा यांनी भारत स्वच्छता किंवा स्वच्छता अभियानाचं. ते फक्त जागा आणि प्लेसेस स्वच्छ करत नव्हते, तर लोकांची मन आणि लोकांची गंजलेल्या बुद्धी सुद्धा स्वच्छ करत होते संत गाडगे बाबा. कदाचित ते तिथं असायला पाहिजे होते. ठीक आहे, संत गाडगे बाबा आणि महात्मा गांधीजी यांची भेट वर्धा या ठिकाणी नोव्हेंबर 1935 ला झाली. त्यावेळी स्वच्छता अभियान आणि जनजागृती हे जे तिन्ही गोष्टी आहेत ह्या ऐकून महात्मा गांधीजी तिथं त्यांचे फॅन बनले होते किंवा फॅन झाले होते. त्यांच्याकडून त्यांनी प्रेरित झाले होते की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जनजागृती करत असता. ठीक आहे, महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं इथं 14 जुलै 1941 ला संत गाडगे बाबा यांची प्रकृती खूपच खालावलेली होती. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांचे. तेव्हा लिनलित गोच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिथं मंत्री होते, मजूर मंत्री होते, सिंचन मंत्री होते, वेगवेगळ्या मंत्रिपदाची जबाबदारी होती. डॉक्टर आंबेडकर संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला जाणार होते, परंतु तिथं आंबेडकरांना नंद महास्वामी यांनी आंबेडकरांना मेसेज दिला की संत गाडगे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि प्रकृती खूप खराब आहे. अशा वेळी डॉक्टर आंबेडकरांनी आपली ट्रेन सोडली. त्या महानंद स्वामी यांच्याबरोबर 2 घोंगड्या घेतल्या आणि गाडगेबाबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. महान व्यक्तींचं एक वैशिष्ट्य असतं, मी अगोदर हा किस्सा युट्यूबला सांगितलेला आहे स्पर्धाग्रामच्या किंवा EMPSC कट्टाच्या युट्यूबवरती, परत एकदा रिपीट करतोय आपल्या युट्यूबवरती. तर अशा वेळी जेव्हा तिथं पोहोचले त्यावेळी संत गाडगे बाबा, महान व्यक्ती आपण महान आहोत हे कधी सांगत नाहीत, डाऊन टू अर्थ असतात. आणि मग इथं गाडगे बाबा म्हटले की डॉक्टर, आंबेडकरांना डॉक्टर म्हणत होते आदराने, डॉक्टर तुम्ही एवढ्या मोठ्या देशाचे मंत्री आहात, तुमचा एक एक मिनिट एक एक सेकंद महत्वाचा आहे आणि तुम्ही कशाला एवढा त्रास घेतला, तुम्ही इथं कशाला आले. त्यावरती डॉक्टर आंबेडकर काय म्हटले की बाबा म्हणत होते आदराने, बाबा मी काही मिनिटांचा आणि काही सेकंदाचा आणि काही दिवसांचाच मंत्री आहे, माझं अस्तित्व शून्याबरोबर आहे. तुम्ही जनजागृती आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण आणि रस्त्यावरची घाण साफ करणारे सर्वात महान व्यक्ती आहात आणि म्हणून मी इथं आलो, हे माझं काही वाईट किंवा माझा काही वेगळा उद्देश नव्हता. आणि अशा वेळी संत गाडगे बाबांनी कोणाकडूनही आयुष्यभर काहीच घेतलेलं नव्हतं, फक्त आंबेडकरांकडून 2 घोंगड्या मात्र घेतल्या होत्या. 1941 ची गोष्ट आहे, 14 जुलै 1941. अजून एक महत्वाची आहे गोष्ट, त्याच वेळी खूप इमोशनल झाले होते दोघे जण आणि आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर संत गाडगे बाबा यांनी एकमेकांना आलिंगन दिलं, मिठी मारली आणि त्याच्यानंतर ते कित्येक वेळ दोघं रडत होते. त्याचा किस्सा असा होता की त्या दोघांना पण माहित होतं की याच्यानंतर आपली भेट कधीच होणार नाही. आणि म्हणून 6 डिसेंबर 1956 ला जेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं निधन झालं त्यावेळी गाडगे बाबा अमरावतीला होते आणि 14 दिवस संत गाडगे बाबा की डॉक्टर आंबेडकर गेलेले आहेत आणि म्हणून त्या दुःखामध्ये असतानाच 20 डिसेंबर 1956 ला त्यांनी स्वतःचा प्राण सोडलेला होता. मैत्री असावी तर अशी असायला पाहिजे. म्हणून मी काही जी नावं सांगितली तर हे मैत्रीची खूप ज्वलंत उदाहरणं होते की मैत्री असावी तर इतिहासामध्ये जमा व्हावी, अशी मैत्री असावी. आणि या दोघांनाही माहित होतं की आपण आता ही शेवटचीच भेट असू शकते आणि म्हणूनच इथे 1941 ला ते दोघंही बराच वेळ रडत होते. अर्थातच डॉक्टर आंबेडकर, कर्मवीर अण्णा आणि संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा हे कर्मवीरांना सांगायचे, अण्णांना सांगायचे की तुम्ही बहुजनांची पोरं शिकवा. लाखो रुपयाच्या थैली त्यांना देत होते, जमा झालेली रक्कम. आणि आंबेडकरांना ते सांगायचे की तुम्ही कायद्याचे बादशाह आहात
आणि तुम्ही तिथे राहून शैक्षणिक संस्थांसाठी जेवढं काम करता येईल ते तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणून 1954ला कराड या ठिकाणी संत गाडगेबाबा SGM कॉलेज आहे, हे गाडगेबाबा जिवंत असतानाचं कॉलेज आहे, कर्मवीर अण्णांनी तिथं सुरू केलं होतं. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये जेव्हा वेगवेगळे आश्रम वगैरे सुरू केले तर तिथं सुद्धा संत गाडगेबाबा नावाचं एक कॉलेज आहे जे रयत शिक्षण संस्थेचं आहे. बस ठीक आहे. त्यानंतर महाराज 1920च्या अगोदरची गोष्ट आहे. प्रबोधन करत करत संत गाडगेबाबा वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेले होते. लोकमान्य टिळक आणि टिळकपंथीय म्हणजे ब्राह्मणवादी लोकांनी एक स्टेज बनवलेलं होतं. संत गाडगेबाबा पब्लिकमध्ये उभा असताना टिळकांना गाडगेबाबा दिसले आणि गाडगेबाबांची ख्याती तर प्रसिद्ध होती. आणि अशाच वेळी टिळकांना गाडगेबाबा दिसल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा वरती या, 2 शब्द तुम्ही सांगा. आता 2 शब्द बोला म्हटल्यानंतर गाडगेबाबा सुरू झाले तिथं की महाराज मला माफ करा, आम्ही तुमची कपडे धुतलेले आहे, तुमची इस्त्री केलेली आहे आणि आम्हाला काही पण करा, पण इथं काय सांगतात की महाराज काही बी करा, आम्हाला बी ब्राह्मण करा. हे संत गाडगेबाबा पंढरपूरच्या त्या कीर्तनामध्ये किंवा त्या स्टेजवरती आपल्या शब्दाच्या माध्यमातून ब्राह्मणवाद्यावरती तर परखड विचार मांडतातच, टोले मारतातच, परंतु टिळकांना म्हणतात की महाराज आम्हाला बी ब्राह्मण करा. त्यानंतर अजून एक आहे आचार्य अत्रे जे आहेत, प्रके अत्रे, तर यांनी संत गाडगेबाबा यांचं वर्णन कसं पद्धतीने केलं होतं की सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि संत गाडगेबाबा यांना पाहावे कीर्तनात. म्हणजेच संत गाडगेबाबा काय सांगतात की एक दगड साधा जो मंदिरात जातो एकदाच आणि तो देव बनतो, परंतु 1000 वेळा माणूस मंदिरात जातो आणि बाहेर आल्यानंतर तो दगडच्या दगडच राहतो. म्हणजे हे संत गाडगेबाबा सांगतात की महत्वाचा मेसेज देत असताना तोही सांगतो तुम्हाला. प्रके अत्रे काय सांगतात त्यांच्यावरती, महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड मोठं व्यासपीठ म्हणजे संत गाडगेबाबा आहेत. त्यानंतर कर्मवीर अण्णा यांनी त्यांची स्तुती किंवा त्यांचं वर्णन महाराष्ट्राचे आधुनिक तुकाराम महाराज आहेत अशा पद्धतीनं संत गाडगेबाबा यांचं वर्णन हे प्रके अत्रे असेल, कर्मवीर अण्णा यांनी केलेलं होतं. काही फोटोच्या माध्यमातून तुम्हाला संत गाडगेबाबा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे आहे तत्कालीन कालावधीतील सर्वात महत्वाच्या व्यक्ती, हे खूपच पॉवरफुल पर्सन म्हणू आपण त्या कालावधीतील. ठीक आहे. याच्यानंतर महत्वाचं संत गाडगेबाबा यांनी दशसूत्री संदेश दिलेला होता. तो दशसूत्री संदेश आताही कामी येतो, त्यावेळी तर फुल कामी येत होता. त्याच्यामध्ये भुकेलेल्या लोकांना अन्न दिलं पाहिजे, तहानलेल्या लोकांना पाणी दिलं पाहिजे, उघड्या नागड्यांना वस्त्र दिलं पाहिजे, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी तुम्ही मदत केली पाहिजे, बेघरांना आसरा दिला पाहिजे, अंध पंगू रोगी यांना औषधोपचार दिला पाहिजे, बेकारांना रोजगार दिला पाहिजे, पशु पक्षी आणि मुख्य प्राण्यांना अभय दिलं पाहिजे. याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की आता उन्हाळा सुरू होतोय आणि आपल्या गावामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या घराच्या आसपास झाडं असतील, टेरस असेल किंवा तिथं गच्छ असेल तर याच्यावरती पशु पक्षी यांच्यासाठी पाण्यासाठी काही भांडी ठेवण्याचा प्रयत्न जरूर करा. हा माझ्याकडून असणारी तुमच्यासाठीची एक आदेश, ऑर्डर किंवा काय समजायचं ते समजा, पण पक्ष्यांसाठी एवढं मात्र तुम्ही नक्की कराल, हे माझी रिक्वेस्ट असेल. गरीब तरुण आणि तरुणी असतील आणि लग्नामध्ये जर खर्च खूप होत असेल तर तुम्ही त्यांना मदत करा, अर्थात लग्न लावून द्या. दुःखी आणि निराश जे आहेत तर त्यांना हिंमत देण्याचा प्रयत्न करा. जशा प्रकारची हिंमत खालच्या लाईन्स मधून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही दुःखी आणि निराश तर नक्कीच नाही, परंतु अभ्यास करता करता जी मरगळ आलेली असते ती मरगळ झटकून टाकण्यासाठी मी सुरुवात आणि शेवट तशा पद्धतीनं करत असतो. म्हणून स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही, कारण आपण आपल्यामध्ये खूप मोठी क्षमता ठेवतो, लक्षात ठेवा. आणि मग इथं संत गाडगेबाबा यांच्या मैत्रीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोण आहे तर कर्मवीर अण्णा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपापल्या फील्डमधले हे बाप माणसं होते, बादशाह माणसं होते आणि आपापल्या फील्डमधले हे एवढे ताकदवान होते की संत गाडगेबाबा हे त्यांच्या सोबत असायचे. दुसरी महत्वाची गोष्ट की रमाबाई सविताबाई आंबेडकर असतील, संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हीच भेट आहे 1941 ची शेवटची भेट ठरली होती. इथं संत तुकडोजी महाराज आहेत, हे अशा अवस्थेत संत गाडगेबाबा जनजागृतीचं काम करत होते आणि त्यांचा संदेश खूप सुंदर आहे. ऐकला, वाचला आणि अंगीकारला तर आपल्या जीवनाचं कदाचित कल्याण होऊ शकतं. संदेश काय आहे की मंदिरात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, तंत्र मंत्र, देव देवकी, चमत्कार असल्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. कदाचित आपण लोक कोणीही ऐकणार नाही तरी सुद्धा आपण संत गाडगेबाबांना मानतो, परंतु त्यांचे विचार कोणीही मानणार नाहीत. मानेल त्याला ग्रेट सॅल्यूट असेल माझा. चलो, अशा प्रकारे संत गाडगेबाबा यांच्याबद्दल आणि आपण महत्वाच्या इतिहासात असणाऱ्या 10 फॅक्ट इथं कंप्लीट केलेल्या आहेत पार्ट नंबर 4 मध्ये. तुम्हाला जॉग्राफीच्या बॅच बद्दल
यांच्याबद्दल सांगतो की ज्यांना तुम्ही नकाशांचे बादशाह म्हणून ओळखता, इतिहासातला बादशाह आणि नकाशांचे, तर सचिन शिंदे सरांच्या बॅचेस आहेत. जॉग्राफी बाय सचिन शिंदे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अपडेट केलेला राज्यसेवा, कंबाईन, फास्टॅग बॅच आणि मुख्य परीक्षा सगळ्या बॅचेस तुम्हाला दिसून येतील. तर यांना फोन करण्यासाठी इथं नंबर दिलेला आहे, त्यांना एकदा फोन करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि सगळ्या बॅचेस घेऊ शकता. दुसरं, मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्हाला संजय पहाडे सर माहिती आहे की जे अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटर होते, आणि मॅथ्स आणि रिझनिंग हे नवीन पद्धतीनं आणि नवीन फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स असतील किंवा परीक्षाभिमुख मॅथ्स कसं शिकायचं आहे, तर हे यांच्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला शिकता येऊ शकतं. तुम्हाला हे डाउनलोड करायचे संजय पहाडेच मॅथ्स आणि रिझनिंग, तर हे आहे. किंवा यांचा नंबर दिलेला आहे या महत्त्वाच्या, सचिन शिंदे सर असतील, संजय पहाडे सर असतील, तर यांना फोन करा आणि त्यांच्या बॅचेसाठी विचारणा करा. मी रेफर करतो याचा अर्थ क्वालिटीच रेफर करणार आहे, अदरवाईज दुसरं काही रेफर करणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला सगळ्यांना अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी माहीत असेल. हा, तर या विद्यापीठाची स्थापनेबद्दलचं तुम्हाला एक सांगण्याच्या पूर्वी इथं हार्वर्ड विद्यापीठाच्या आवारामध्ये एक जोडपं आलेलं होतं, ज्याच्या अंगावरती खूप सारे मळके कपडे होते. एक दाम्पत्य आलं होतं. हे दाम्पत्य हेच आहे. ठीक आहे. आणि हे दाम्पत्य आलं की सांगितलं की आम्हाला हार्वर्ड विद्यापीठाच्या कुलगुरूंना, कुलसचिवांना भेटायचं आहे. त्यावेळी भेटण्यासाठी बाहेर जे सचिव होते किंवा बाहेर जे असिस्टंट होते, त्यांना वाटलं असंच कोणीतरी देणगी मागण्यासाठी किंवा असंच काहीतरी देण्यासाठी घेण्यासाठी आलेलं असावं. त्यांच्याकडे त्यांनी इग्नोर केलं किंवा दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी सांगितलं सर खूप बिझी आहेत, तुम्ही तिथं बसून घ्या. ते जोडपं दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत बसलं आणि आतमधून जे कुलसचिव असायचे किंवा कुलगुरू असायचे तर आतमधून यायचे. खूप मोठे व्यक्ती होते ते, टाय कोट घातलेले, आणि ते त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखे करायचे. दुर्लक्ष असं करायचं नाही कोणाकडे पण, कारण का तर बाहेरचा आणि समोरचा व्यक्ती कोण असतो काही सांगता येत नाही. तर तो कुलसचिव, कुलगुरू यायचा, आतमध्ये जायचा आणि आभास करून द्यायचा की मी खूप बिझी आहे. मग शेवटी जे बाहेर त्यांचे असिस्टंट होते यांना वाटलं की ह्या जोडप्याला दिवसभर बसवलेलं आहे, कमीत कमी 5 मिनिटासाठी तरी भेट द्यावी. म्हणून त्यांनी जेव्हा रिक्वेस्ट केली कुलगुरूंना, तर तेव्हा ते आडेवेळे घेत तो ॲग्री झाला आणि 5 मिनिटासाठी त्यांनी भेट घ्यायची ठरवली, धावती भेट. तर त्यावेळी याने विचारलं की आम्हाला या विद्यापीठामध्ये काही वर्षांपूर्वी माझा मुलगा राहत होता, मुलगा शिकत होता, परंतु अनावधानाने ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. आणि निधनाच्या निमित्ताने जेव्हा त्यांचं निधन झालं तर आमची अशी इच्छा आहे की त्याचं स्मारक इथं बनायला पाहिजे. मग स्मारक बनायचं आहे, तर या कुलगुरूच्या डोक्यात आलं की यांच्या खिशामध्ये एखादी बिल्डिंग किंवा विद्यापीठाचा टोटल खर्च होता $75 लाख काय असेल तो XYZ, आणि एवढे पैसे यांच्याकडे असू शकतात का, तर हे उगीच काहीतरी करतात. मग यांनी सांगितलं तुमच्या मुलाचं स्मारक जर बनवायचं आहे तर काही दिवसांनी हे विद्यापीठ स्मशानभूमी बनेल. त्याचा अर्थ असा नव्हता, पण या दोघांनी सांगितलं की आम्हाला इमारत बनवून द्यायचे. परत त्यांच्याकडे संशयाने विचार करत राहिला की तुमच्याकडे एवढे पैसे असू शकतात का, हे विद्यापीठाचा टोटल खर्च एवढा आहे, मग एवढा खर्च आहे तर मग तुमच्याकडे एवढे असू शकतात का. मग तेव्हा या दोघांनी स्वतःला एकमेकांकडे बघितलं आणि प्रश्न विचारला की एवढ्या पैशामध्ये विद्यापीठ बनतं, हा प्रश्न चिन्ह त्या दोघांच्या चेहऱ्यावरती आलं होतं. म्हणजे यांच्याकडे खूप सारी संपत्ती होती आणि या दोघांना प्रश्न पडला की एवढ्यावर एक विद्यापीठ बनतं का. ते चुपचाप बसले, नमस्कार केला आणि ते घरी आले. घरी आल्यानंतर ते दुसऱ्या देशामध्ये गेले, दुसऱ्या प्रदेशामध्ये गेले आणि तिथं जवळपास कितीतरी एकरची जमीन खरेदी केली आणि एक विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जेवढा निधी हवा होता तेवढा पैसा त्यांच्याकडे होता. आणि तिथं एवढ्या मोठ्या या परिसरामध्ये त्यांनी एक विद्यापीठ स्थापन केलं. त्याचं नाव होतं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जी आजही अमेरिकेच्या त्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये ती कन्सिडर केली जाते किंवा तिला गणलं जातं. म्हणजेच लक्षात ठेवा की आपल्याकडे जर कोणी संशयाने बघत असेल, जसा कुलगुरू या दोघांकडे बघत होता, त्या मुलाच्या आठवणीसाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी बनली आणि आज त्या विद्यापीठामध्ये नोबेल पारितोषिक विजेते जे आहेत हे शिकवण्यासाठी धडपड करतात. आणि तिथले शिकणारे लोक हे नोबेल पारितोषिक विजेतेच असतात किंवा नोबेल पारितोषिक त्यांना मिळतं. हे त्या विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच हे कोण होते तर लेलँड स्टॅनफोर्ड होते. आणि ह्या लेलँड स्टॅनफोर्ड यांनी काय केलं तर आपल्या मुलाच्या आठवणीसाठी त्यांनी विद्यापीठ बनवलं आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये झालेलं जो काही चर्चा होती तर त्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. म्हणजे अभ्यास करत असताना आपल्याला खूप डिमोटिवेट केलं जातं, आपल्याला पाठीमागं खेचण्याचा प्रयत्न केला जातो, आपल्या कृतीवरती संशय घेतला जातो, आपल्या कॅपॅसिटीवरती संशयास्पद पाहिलं जातं. पण ह्या गोष्टी मॅटर नाही करत. तुम्ही एकदा सिद्ध करून दाखवा, सगळं जग हे तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये मागे लागून जातं. त्याच्यामुळं नेव्हर गिव्ह अप. तुम्ही सुरुवात MPSC स्वतः आली का तुमच्याकडे नाही,
तुम्ही चॉईस केली ना तर तुमची चॉईस ही ग्रेटच असायला पाहिजे. जसं संत गाडगेबाबांची चॉईस हे कर्मवीर अण्णा होते, महात्मा गांधीजी होते, डॉक्टर आंबेडकर होते, मैत्री तशी घट्ट होती ना, तशाच पद्धतीनं तुमचं आणि एमपीसीचं एक वेगळंच नातं घट्ट बनलं पाहिजे आणि त्या नात्याच्या सक्सेस त्या नात्याचं जे शेवट आहे तो सक्सेसमध्ये झाला पाहिजे, ना की अर्ध्यावरती सोडलं पाहिजे. कधीही लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सगळेजण काय करत असता तर कधी लक्षात ठेवा, आपले लक्ष कधी विसरायचं नाही. नाहीतर काय होईल माहितीये का, तर अन्यथा जे काही मिळालेलं आहे तेवढ्यावरतीच तुम्हाला समाधान मानावं लागेल. जेवढं काही तुम्ही प्राप्त केलेलं आहे तेवढ्यावरतीच तुम्हाला समाधान मानावं लागेल. म्हणून तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी पूर्ण एकवटा. जेव्हा एखाद्या पक्षावरती हल्ला होतो, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त अटॅकर असतो ना, तर त्यावेळी तो स्वतःची शक्ती पूर्णपणाला लावतो आणि वाचण्याचा प्रयत्न करतो. तशीच अभ्यासामध्ये पूर्ण शक्तीपणाला लावा. एक दिवस तुमचा असल्याशिवाय राहणार नाही. चलो, अशाच पद्धतीनं कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तुम्हाला, म्हणजे आपला ॲटिट्यूड आपण बदलला की आपली पूर्ण लाईफ बनते, निक उजिशिक सांगतात. अशाच पद्धतीनं अभ्यासामध्ये जर काय अडचण आली तुम्हाला, तर इथं नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता, मेसेज करून फोन करू शकता. त्याचे काही नियम्स आहेत ते तुम्ही पाळले पाहिजेत. अभ्यासामध्ये काही अडचण येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला काही समजत नाही याची आम्ही काळजी घेतोय. तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, कारण परीक्षा 2च आहेत आणि खूप महत्त्वाच्या परीक्षा आहेत. त्याच्यामध्ये पूर्व पास होऊन याच वर्षी मुख्य परीक्षा द्यायची आहे, त्याची सुद्धा मानसिक तयारी तुम्ही करायला पाहिजे. अशाच पद्धतीनं लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आणि ऐकून घेतलं. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. जर आवडला असेल तर, नसेल तर सोडून द्या हा विषय. दुसरी गोष्ट, तुम्ही शेवटपर्यंत बघितलं, ज्यांनी बघितलं त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. हेल्दी राहा, निरोगी राहा आणि त्याचबरोबर आपली आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची तेवढीच काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.